सहकारातून ह्या संस्था उभ्या राहिल्या. म्हणजे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांना किंमत होती, यांच्या शब्दाला मान होता. हे स्वतः निर्णय घेऊ शकत होते. परंतु हे जेव्हा पद्मश्री नंतर खासदार बाळासाहेब विखे पाटील, त्याच्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यानंतर सुजयदादा विखे पाटील, आता आजही प्रवरा परिसरातील तरुण लोकांना हे माहीत सुद्धा नसेल. आज मी मुलाखतीच्या रूपाने सांगते की ह्या लोकांचं योगदान आहे. जे आडनावं मी घेतले, तरुण पिढीला हा इतिहास माहीत नसतो. आणि तुम्हाला सांगते, इतिहास हळूहळू पुसण्याचं काम आणि खोटा इतिहास लिहिण्याचं काम चालू आहे. मी त्यांचे आत्मचरित्रही वाचलेले आहे. ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांची नावच नाही. तुम्ही म्हणता की मग हे असं विखेंच्या ताब्यात कसं काय गेलं? आता आपण राजकारणाचा भाग म्हणून सांगते, हे